मला सुद्धा बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधींना सुद्धा अध्यक्ष महोदय म्हणजे खाली मान घालून या बाबतीमध्ये फिरावं लागतं। अध्यक्ष महोदय, कोणत्याही गावात गेलं की लोक म्हणतात आमच्या ठेवीचं काय झालं। आता आपल्याला तर त्यांना असं म्हणता येत नाही बाबा की त्यावेळेस तुम्ही ठेवताना आम्हाला काय विचारलं होतं का। आजच्या मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती, अध्यक्ष महोदय, या ज्ञानराधा किंवा आणखी ज्या ज्या कोणत्या मल्टी स्टेट आहेत यांच्या प्रॉपर्टीज ताब्यात घेतलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, ही ज्ञानराधा मल्टी स्टेट तर फक्त बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नाहीये। अर्जुनराव खोतकर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। जालन्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पैसे जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा, जवळपास या 5 जिल्ह्यामधले हे 2,500 कोटी रुपये या बँकेचे गुंतलेले आहेत। अध्यक्ष महोदय, एकच विनंती आहे, आर्त किंकाळी त्या गरीबातल्या गरीब 25,000, 50,000, 1 लाख, 2 लाख अशा प्रकारच्या ठेवी ज्या गोरगरिबांच्या आहेत। अध्यक्ष महोदय, अनेक लोकांचे संसार मोडले। अध्यक्ष महोदय, कुणाच्या मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत, जे रिटायर झालेले आहेत अध्यक्ष महोदय त्यांच्या औषध पाण्याला सुद्धा पैसा नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी झाली। फक्त संचालक मंडळ जेलात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सी ज्या आपल्याच पोलीसच्या यंत्रणा आहेत वेगवेगळ्या, त्या फक्त प्रॉपर्टी जप्त केली, आम्ही ताब्यात घेतली, एवढंच सांगताय। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने एक विनंती आहे, या ज्या प्रॉपर्टी या संस्थांच्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्याची किती दिवसामध्ये विल्हेवाट लावावी, कोणी लावावी। आम्ही म्हणतो ईडीने त्याचं टेंडर काढावं, त्याचं CIDने टेंडर काढावं, त्याचं CBI चौकशी आहे। फक्त प्रॉपर्टी ह्या 2 लोकांनी ताब्यात घेतलेल्या आहेत, याच्या लवकरात लवकर निविदा काढून ती जे कोणी येईल, अध्यक्ष महोदय सांगतात कोणाची, या ज्ञानराधावाल्याची 9,000 कोटीची प्रॉपर्टी आहे, एक व्हॅल्युएटर व्हॅल्युएशन करतो 16,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, जवळपास 2,500 हे देणं आहे। अध्यक्ष महोदय, व्हेंडरचं देणं आहे, अनेक लोक गोरगरीब त्याच्यामध्ये पिसलेले आहेत, याचा लवकरात लवकर निविदा काढून अध्यक्ष महोदय ही विक्री करून या गोरगरीब लोकांचे पैसे जर दिले तर फार मोठं आशीर्वाद या ठिकाणी सरकारला मिळेल। सरकारला सुद्धा, आम्हाला सुद्धा बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधींना सुद्धा अध्यक्ष महोदय म्हणजे खाली मान घालून या बाबतीमध्ये फिरावं लागतं। अध्यक्ष महोदय, कोणत्याही गावात गेलं की लोक म्हणतात आमच्या ठेवीचं काय झालं। आता आपल्याला तर त्यांना असं म्हणता येत नाही बाबा की त्यावेळेस तुम्ही ठेवताना आम्हाला काय विचारलं होतं का, असं उलट बोलता येत नाही। अध्यक्ष महोदय, कारण गोरगरीब लोक हे 18% 22% प्रलोभन होतं, 26% प्रलोभन होतं। अध्यक्ष महोदय, या ज्ञानराधामध्ये 26%, काय काय ठेवी तर अशा आहेत 10 लाख 5 लाखाच्या आतल्या का होईना। अध्यक्ष महोदय, सुरुवातीला 5 लाखाच्या आतल्या ठेवी जरी गोरगरिबाच्या मिळाल्या तरी बास, 10 लाखाच्या पुढचे ठेवीदार असतील ते 2 नंबरवाले असतील अध्यक्ष महोदय, त्यांच्या नाही मिळाल्या तरी चालतील, परंतु ह्या गरीब लोकांच्या ठेवी मात्र सगळ्यात अगोदर मिळाल्या पाहिजेत। याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी बीडच्या विनंती केलेली अध्यक्ष महोदय की हे लवकरात लवकर याची विक्री करा आणि ठेवीदारांचा प्रश्न या ठिकाणी सोडवा। आणि अध्यक्ष महोदय,